कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील धामोते गावाच्या बाहेर असलेल्या पाण्याच्या टाकीजवळील पंपला महावितरणचे विद्युत पुरवठा करणारी वाहिनी चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे। धामोते गावाच्या बाहेर उल्हास नदीजवळ कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याची टाकी आहे। या टाकीतून संपूर्ण कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो। या टाकीमध्ये असलेल्या पंपाला विद्युत पुरवठा करणारी वायर कापून चोरटे पसार झालेत। नेहमीप्रमाणे पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी शनिवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास कोल्हारे ग्रामपंचायतचे पाणी पुरवठा कर्मचारी मोटार चालू करण्याकरता आले असता टाकीच्या बाजूला असलेल्या विद्युत पुरवठा करणारी वायर कापून गेल्याचे त्यांना दिसून आले। याबाबत माजी सरपंच महेश विर्ले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। याबाबत त्यांनी नेरळ पोलीस स्थानकात माहिती देऊन तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली आहे। यापूर्वी देखील अशीच ट्रान्सफॉर्मर चोरीची घटना घडली असल्याचे सरपंच महेश विर्ले यांनी सांगितले। वारंवार होणाऱ्या या चोरीच्या घटनेने माजी सरपंच महेश विर्ले भावनिक झाले। वारंवार जाणीवपूर्वक नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे। दरम्यान याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना केली जाईल असे देखील त्यांनी सांगितले। ॲक्च्युली याच्या मागचं कारण काय समजत नाही, कारण की साधारणतः तुकडाभर वायर चोरून त्याच्यामध्ये काय त्यांना प्राप्त होणार आहे ते मला समजत नाही। कारण की दीडदमडीच्या गोष्टीसाठी एवढा आज CCTV कॅमेरा समोर आहेत तरी चोरी होत आहे, तर खूप मोठी गोष्ट। ते पण शुल्लक मला वाटतं एक 400-500 रुपये पण नाही भेटणार त्या वायरचे, तेवढ्या तुकड्याचे। परंतु हा कुठेतरी जाणीवपूर्वक प्रकार केला जात असावा असा एक समज आहे। त्यामध्ये पोलिसांनी त्याची पद्धतीत चौकशी करावी, कारण की वारंवार माझ्या ह्या ग्रामपंचायतमधल्या हद्दीतील ह्या धामोते पाणी योजनेवर जेवढे पाणी ज्या लोकांना जाते त्यांना खूप त्रास होतो वेळोवेळी। आपण भले टँकरने पाणी पुरवठा करतो, त्यामुळे ग्रामपंचायतही नुकसान होतं आहे आणि कुठे लोकांची पण गैरसोय होते। तर त्याकरता ह्या पूर्ण प्रकरणाची चौकशी झाल्या पाहिजे, कारण ह्या मागील 5 वर्षामध्ये वर्षातून 5-5, 10-10, 15-15 वेळा वायर चोरी जाणं तुकडाभर, ही गोष्ट कुठेतरी योग्य वाटत नाही मला। कारण की चोर गाडी घेऊन फक्त त्या एक 200-400 रुपयाच्या वायरसाठी येईल हे सांगू शकत नाही। परंतु काय झालं आहे की 25 स्क्वेअर mm वायर ही आपल्याकडे इथे मिळत नाही, हे मुंबईवरून उपलब्ध करावं लागतं आणि तो जो त्रास आहे आणि तो जो वेळ खर्चिक आहे त्यामुळं आपल्या नागरिकांची गैरसोय होते। जर हे कोण जाणीवपूर्वक करत असेल तर त्याला सांगू इच्छितो आहे की आपण एका दिवसात ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून घेतलं आहे, तर ही वायर तर आपण एका दिवसात करूच, परंतु ह्या गोष्टी जे काय रागरोष असेल तर माझ्याशी असेल, माझ्या इथल्या सर्वसामान्य जनतेशी नाही आहे, माझ्या इथल्या नोकरवर्गाशी नाही आहे। त्यांना बिचारांना, महिला वर्गांना ज्यांना होणारा त्रास आहे, ती गैरसोय आहे, ती कुठेतरी सूड काढायची तर माझं सूड काढा, पण आपल्या जनतेला त्रास झाला असेल होईल अशा पद्धतीची कुठेतरी वागणूक करू नका, ही माझी विनंती सर्वांना। Like, comment, share and subscribe.